नमस्कार मंडळी, मी आज पालकची आमटी करून दाखवणार आहे। ही अशी एक जुडीची पालक घेतलेली आहे, एक जुडी त्याला साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मी तुम्हाला दाखवणार आहे आता पालकची, आणि त्याबरोबर थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे। ही दोन्ही मिळून आपल्याला कापून घ्यायचे। आता मी दाखवते। हे बघा, ही अर्धी वाटी डाळ आहे, स्वच्छ धुवून मी गॅसवर ठेवणार आहे। आता याला हे बघा, बिगर छिलक्याची मुगाची डाळ आहे। आता टोपात टाकते मी, आणि नंतर स्वच्छ धुवून मी गॅसवर ठेवलेली आहे। हे बघा, आता हे बघा, हे गॅसवर ठेवलेली आहे। आता पालक आणि कोथिंबीर, हे बघा टोपामध्ये मी अशी डाळ ठेवली आहे। आता पालक आणि कोथिंबीर आहे ना, मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे एकदम। हे बघा, ही कोथिंबीर कापते, आणि टोमॅटोसुद्धा बारीक करून घेत आहे मी 3 टोमॅटो घेतलेत आणि बारीक चिरून घेतलेले आहे। आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो पहिला टाकत आहे डाळीमध्ये। डाळ शिजत लावली, त्यामध्ये टोमॅटो टाकले। हे बघा, आता वरून मी पालक आणि कोथिंबीर हे दोन्ही यामध्ये टाकणार आहे। आता हे सगळं टाकल्याच्या नंतर सगळे 2-3 मिरच्या हिरव्या आहेत, या 3 मिरच्यासुद्धा कट करून त्यामध्ये टाकणार आहे। एवढे 1 चमचा काळं तिखट आहे ते टाकलं आहे, अर्धा चमचा हळद आणि थोडंसं तेल, हे सगळं टाकून खालीवर करून मिक्स करून मी ह्याला बारीक गॅसवर झाकून ठेवणार आहे। म्हणजे हे मस्त एकदम मऊ आणि एकदम नरम शिजते, आमटी एकदम छान होते। हे बघा ह्या प्रमाणात डाळ चांगली शिजलेली आहे, पूर्ण डाळ शिजली, पालक पण शिजली। आता मी ग्राइंडरने याला मी बारीक करून घेत आहे। थोडीशी गॅसवरून उतरून ग्राइंडरनं पालक आणि डाळीला एकजीव करून घ्यायचं, म्हणजे ग्राइंड करायचं। मस्त एकदम एकजीव डाळ आणि पालक होते। टमाटे वगैरे मिरच्या सगळंच बारीक होतं त्यामध्ये, मस्त एकदम स्मेल पण छान येत आहे। आता याला फोडणीसाठी आपल्याला जिरे, कढीपत्ता आणि लसूण मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला डाळ उकळून घ्यायची आहे, चांगली खळखळून उकळून घ्यायचं। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। हे बघा, आता याची मी फोडणी देत आहे। फोडणीचं भांडं ठेवलं आहे, त्यामध्ये मी हे 1 चमचा तेल, हे तेल लाल कसं झालं, हे आपण फ्लावरचे कबाब केले होते त्याच्यात तेल उरलेलं आहे, ते घेतलेलं आहे। हे बघा, आता मी फोडणीच्या भांड्यामध्ये हे टाकत आहे। मस्त याला गुलाबी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। डाळ जर उकळून घेतलीच पहिली, आता छान झालं की आपल्याला गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची। हे बघा, ही अशी फ्राय झाली की हे बघा, डाळीचा टोप आहे त्यात फोडणी द्यायची आणि लगेच वरून झाकण लावायचं। झाली आपली डाळ तयार। हे बघा, ही डाळ ह्या प्रमाणात अशी तयार झालेली आहे, पालकची आमटी। ग्रेव्ही म्हणा, आमटी म्हणा, आम्ही ह्याला आमटीच म्हणतो, कोण ग्रेव्ही म्हणत असेल। मी आता तुम्हाला खाऊन दाखवते। वाव, खूप छान झालेली, एकदम चविष्ट। मंडळी, तुम्ही पण करून बघा पालकची आमटी, खूप चविष्ट होते। तुम्ही ह्या पालकच्या आमटीमध्ये मेथी पण घालू शकता, शेपू घालू शकता, सगळ्या भाजी मिक्स करून घालू शकता। तर मंडळी, तुम्ही घरी करून बघा, खूप छान होते। आणि धन्यवाद, आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका। धन्यवाद।